महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर विकासासाठी निधी मंजूर केल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे यांचा अक्षय अंजिखाने मित्र परिवार आणि बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला। जगज्योती महात्मा बसवेश्वर पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल अक्षय अंजिखाने मित्र परिवार आणि बसवेश्वर सर्कल मित्र परिवारातर्फे आमदार देवेंद्र कोठे यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी अक्षय अंजिखाने यांनी प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी व्यासपीठावर शिवव्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, माजी नगरसेवक जगदीश पाटील, अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संगमचे पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतुलू, श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त प्रभुराज मैंदर्गीकर, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, चन्नवीर चिट्टे, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, मनपा स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे, बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाचे गणेश चिंचोळी, आनंद मुस्तारे, संजय साळुंखे, श्री सिद्धरामेश्वर यात्रेचे मानकरी मनोज हिरेहब्बू, माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, अनिल पल्ली, कार्यक्रमाचे संयोजक तथा भाजपचे मंडलाध्यक्ष अक्षय अंजिखाने यांची उपस्थिती होती। या प्रसंगी शिवचरित्र व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे, आमदार देवेंद्र कोठे, कार्यक्रमाचे संयोजक अक्षय अंजिखाने यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। कोरोना याबाबत बोललोय, पालकमंत्री जे पदसिद्ध अध्यक्ष आहेत त्या कमिटीचे ते सुद्धा त्यासाठी प्रयत्न करतायत, तर तोही विषय कशा पद्धतीने मार्गी लागेल यासाठी आपण सर्व लोक या कुठल्या राजकीय पक्षाची चौकट मध्ये न आणता आपण त्या गोष्टी पूर्ण करून घेऊयात हा विश्वास पुन्हा देतो। मुलांपासून ते कलेक्टर कमिशनर पर्यंत ताराबंदीच्या अंगरख्यामध्ये श्वेतवस्त्रधारी सोलापूर आणि म्हणून तो वारसा जपण्यासाठी 68 लिंगाचा विकास ही महत्वपूर्ण गोष्ट आदरणीय देवेंद्र दादांनी केली आहे, म्हणून ते अभिनंदनास पात्र आहे। त्यांनी उल्लेख केला की 20 लाख रुपये मी आणलेले नाहीत, ते अक्षयच्या कोट्यामधले, हे अक्षयचं मोठेपण आहे। परंतु असं होत नसतं, जैसा सेनापती तैसा सैनिक। जैसा सेनापती म्हणतो की हे श्रेय माझं नाहीये, हे श्रेय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आहे। जे प्रत्येक वाक्यामध्ये जो आमदार माननीय मुख्यमंत्र्याला श्रेय देतो आणि संस्कार हा प्रसूत होत असतो, त्यामुळे तुमचा संस्कार येतो। त्यामुळे अक्षयचं काही मला वावगं नाही वाटलं, म्हणून म्हटलं की जैसा सेनापती तैसा सैनिक। यामध्ये मी या बसवेश्वर महापुरुषाच्या 20 लाख रुपये निधीची मागणी केली आणि त्यांनी तात्काळ या महापुरुषांच्या निधीसाठी या ठिकाणी जे काम प्रलंबित राहिलं आहे ते त्याची संवेदनशीलता लक्षात घेता तात्काळ त्या ठिकाणी आम्हाला निधी दिला आणि याची टेंडरसुद्धा या ठिकाणी झालेलं आहे आणि लवकरच प्रत्यक्षात कामाची सुरुवात आचारसंहिता पूर्वी होईल असा विश्वास मला या ठिकाणी आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळात देखील या बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही सोयीसुविधा लागतील, आता सुरक्षेच्या दृष्टीने CCTV कॅमेऱ्याचा आम्ही या ठिकाणी या निधीमध्ये उल्लेख केलेला होता, त्याचं देखील या ठिकाणी एस्टिमेटमध्ये घेण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर स्मार्ट सिटीच्या धर्तीवर जे लाईट पोल लावण्यात आलेले आहेत ते लाईट पोल या ठिकाणी या परिसरामध्ये घेण्यात आलेले आहेत। त्यामुळं सोलापूर शहर स्मार्ट होत असताना या वीरशैव समाजाचा आराध्य दैवत असलेल्या बसवेश्वर महाराजांचं परिसर देखील सुशोभीकरण व्हावं ही मानसिकता आणि हे स्वप्न आमच्या कैलासवासी ओंकार पदमगोंडा याचा होतं आणि त्याच्या स्वप्नपूर्तीकडे आम्ही जातोय याचा आम्हाला मनस्वी मोठा आनंद आहे आणि त्याला ही खरी श्रद्धांजली या ठिकाणी ठरेल हेच विश्वास मला या ठिकाणी वाटतो। या कार्यक्रमाला सागर अतनुरे, गुरुराज पद्मगोंडा, गणेश चिंचोळी, विजय कुलथे, संजय साळुंखे, भीमाशंकर पदमगोंडा, आशिष दुलंगे, तुषार पवार, महेश जेऊर, सतीश पारेली, अमर गट्टी, अभिराज शिंदे, किरण मडूर, अमित चडचणकर, बाबूराव क्षीरसागर, यतिराज होनमाने, सूरज पाटील, कल्पक पुदाले, रोहित परीट यांच्यासह लिंगायत समाजातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।